लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी 3 आनंदाच्या बातम्या। लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारी महिन्यात 12,000 रुपये अधिक 830 रुपये आणि साडी देखील मिळणार आहे। तर पहा, शासनाचा GR देखील आलेला आहे। रेशन कार्ड धारक महिलांना आता साडी मिळणार आहे आणि ही साडी इथून पुढे सलग 5 वर्ष मिळणार आहे। लाडकी बहीण योजना, लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी आनंदाच्या 3 बातम्या आलेल्या आहेत। 3 गुड न्यूज तुमच्यासाठी आलेल्या आहेत। आता बहिणींना मिळणार 12,000 रुपये आणि 830 रुपये आणि एक साडी देखील मिळणार आहे। पहिली गुड न्यूज म्हणजे तुम्हाला 8व्या हप्त्यासोबत 12,000 रुपये सोबत 830 एक साडी मिळणार आहे। साडी वाटपाची सुरुवात 36 जिल्ह्यामध्ये होणार आहे, ज्याची सुरुवात जळगाव मध्ये झालेली आहे। तुमच्या जिल्ह्यात आता तुम्हाला देखील साडी मिळणार आहे। साडी वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला संक्रांती निमित्त गिफ्ट मिळालेलं नव्हतं, नवीन वर्षानिमित्त गिफ्ट मिळालं नव्हतं, आता ते गिफ्ट तुम्हाला फेब्रुवारी मध्येच मिळणार आहे। ते म्हणजे साडीचं, सोबतच 12,000 आणि 830 रुपये मिळणार आहेत। कशा स्वरूपात नेमकी साडी तुम्हाला मिळणार आहे आणि महिलांना साडी मिळवण्यासाठी कुठे जावं लागणार आहे, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला अजूनही साड्या भेटल्या नसतील तर त्या नेमक्या कशा भेटतील, कधी भेटतील, तुमच्या जिल्ह्यात नेमकं साडी वाटप कधी होणार आहे, यासाठी काही अर्ज असणार आहे का, संपूर्ण सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, 8व्या हप्त्याची तारीख देखील आता जाहीर झालेली आहे। ज्या माता भगिनींना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही, लाडक्या बहीण योजनेचा त्यांच्यासाठी डबल खुशखबर आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या बहिणी अपात्र झाल्या होत्या त्यांच्यासाठी देखील एक मोठी गुड न्यूज असणार आहे। संपूर्ण सविस्तर व्हिडिओमध्ये जाणून घ्या। आता संपूर्ण राज्यभरात आनंद उत्सव सुरू झालाय। लाडक्या बहिणींना मिळणार आता 12,000 रुपये अधिक 830 रुपये आणि एक साडी। आता ही साडी कशा पद्धतीने मिळेल, कुठे मिळेल, रेशन कार्ड कोणत्या कलरचं पाहिजे, ही पहिली अपडेट आपण सगळ्यात आधी समजून घेऊ। त्यानंतर लगेचच 12,000 कशाचे मिळणार आणि कशाचे 830 रुपये मिळणार, लक्षपूर्वक व्हिडिओ पहा। तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये GR दाखवणार आहे। संपूर्ण सविस्तर GR नुसार माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आता पहा, साडी वाटप। तर साडी वाटप आता सुरू झालाय। भुसावळ म्हणून एक ठिकाण आहे जळगाव जिल्ह्यामध्ये, तिथे स्वतः मंत्र्यांच्या हातून साडी वाटप सुरू झालेलं आहे। तर आता ही साडी मिळवण्यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड आवश्यक आहे। रेशन कार्ड तुमच्याकडे पांढरा आहे, पिवळा आहे का केशरी आहे, कमेंट करून नक्की कळवा। रेशन कार्डचे 3 प्रकार आहेत, पांढरं, पिवळं, केशरी। त्यापैकी कोणत्या कलरचं रेशन कार्ड धारकाला ही साडी मिळणार आहे, लक्षपूर्वक पाहत राहा। त्याचबरोबर सर्वात मोठी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींना आता 12,000 रुपये मिळणार। राज्यातील जवळपास 25 लाख महिलांना साडी वाटप होणार आहे आणि हे साडी वाटप 2023 पासूनच सुरू झालंय आणि तब्बल 2028 पर्यंत सुरू राहणार आहे। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय, कमेंट करून नक्की सांगा। तर आता लाडक्या बहिणींना 12,000 रुपये मिळणार, तर ते कसे मिळतील, लक्षपूर्वक ऐका। तर काही अशा माता भगिनी आहेत ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला होता, त्यांनी सगळ्यात पहिले एकदा कमेंट करा। ज्या माता भगिनींनी जुलै किंवा ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला होता त्या ताईंना मोठी गुड न्यूज आलेली आहे। त्यांना आता 12,000 रुपये मिळणार आहेत। आता हे 12,000 रुपये कशाचे अधिक 830 रुपये कशाचे, तर जवळपास 24,87,365 माता भगिनींना साडी वाटप होणार आहे। साडी रेशन कार्डवर मिळणार आहे, त्यासाठी एक विशेष योजना सुरू करण्यात आलेली आहे। एक रेशन कार्ड एक साडी योजना। या योजनेचा लाभ प्रत्येक कुटुंबातील एकाच महिलेला घेता येणार आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या एका कुटुंबात जर 2 लाभार्थी असतील तर त्यापैकी एकाच महिलेला साडी मिळणार आहे। पण राज्यातील तमाम लाडक्या बहिणींना कुटुंबातील एका लाडक्या बहिणीला रेशन कार्ड दुकानामध्ये, लक्षपूर्वक ऐका, रेशनचं दुकान जिथे तुम्ही गहू तांदूळ जे आहे जे रेशन घेत असता, तर तिथे तुम्हाला ही साडी मिळणार आहे। त्यानंतर 12,000 कशाचे मिळतील, तर लक्षपूर्वक ऐका। ज्या माता भगिनींना जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला आणि बऱ्याचशा माता भगिनींचं असं आहे की जुलैमध्ये फॉर्म भरला, ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला, पण त्यांचे अर्ज पेंडिंग मध्ये होते।
इन रिव्ह्यू होते किंवा काहीतरी क्वेरी त्यामध्ये आली होती, ज्यामुळे तो फॉर्म मंजूर झाला नव्हता. आता फॉर्म त्या ठिकाणी मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे. मागच्या आठवड्यात काही जणांचे फॉर्म मंजूर झाले. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या दिवशी तुमचा फॉर्म मंजूर होईल, उदाहरणार्थ तुमचा फॉर्म फेब्रुवारीमध्ये मंजूर झाला तर तुम्हाला फक्त फेब्रुवारीचाच हप्ता मिळेल. पण काही महिला अशा आहेत की त्यांना जुलैपासूनचे पैसे मिळाले नाहीत, तर अशा माता भगिनींना जुलै ते फेब्रुवारीपर्यंतचं म्हणजे 8 महिन्याचे तब्बल 12,000 रुपये मिळणार आहेत. आता बघा साडी कोणाकोणाला मिळणार आहे, लक्षपूर्वक ऐका. आता ज्या अशा माता भगिनी आहेत ज्याच्याकडे रेशन कार्ड आहे, म्हणजे ॲक्टिव्ह रेशन कार्ड आहे, म्हणजे आता नुसतं रेशन कार्ड असून पण चालणार नाही. ज्यांनी eKYC केलेली आहे, तर सगळ्यात आधी तुम्हाला रेशन कार्डच्या दुकानात जाऊन eKYC करावी लागेल. त्यानंतरच तुमच्या नावाची साडी आहे ती वाटप होणार आहे. तुमचं रेशन कार्ड कोणत्या कलरचं आहे, तुम्ही व्हेरिफिकेशन केलंय का, कमेंट करा. कारण की बऱ्याचशा माता भगिनींनी आतापर्यंत रेशन कार्ड व्हेरिफिकेशन केलेलं नाही. रेशन कार्डला आधार लिंकिंग केलेलं नाही, त्यामुळे त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ भेटत नाही. तर तब्बल 5 वर्ष साडी मिळणार आहे आणि तुम्हाला अजूनही साडी भेटत नसेल तर लवकरात लवकर चौकशी करा. KYC करून घ्या. तर आता ही योजना आहे अंत्योदय रेशन कार्ड धारकांसाठी आणि ही साडी 355 रुपयाची असणार आहे. तुम्हाला साडी मिळाली का, कमेंट करा. आणि तुमचं रेशन कार्ड पिवळं आहे, केशरी आहे की पांढरं आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा. आणि कोणी चॅनलवर नवीन आलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.